सामना स्टार्ट होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॉल हवेत, शॉट एक शकभरला झेल टिपला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी अनिल, या ठिकाणी फलंदाज नवनाथ गायकर बॅक टू द डगआउट. टीमची टोटल धावपळकापती लागली आहे ती एकूण स्कोर आपण बघतोय. धावपळकापती पोस्ट स्कोर झालाय तो 0. अर्थात पहिला बॉलवरती विकेट मिळालाय. नवनाथ गायकर बाद झाला. न्यू बॅट्समन आता मैदानावरती मंगेश पाटील. न्यू बॅट्समन मंगेश पाटील. कुठल्याही प्रकारची एंट्री फीज नाही आहे स्पर्धेमध्ये. होप मिरर फाउंडेशनच्या वतीनं होप मिरर फाउंडेशन ट्रॉफी 2021 पर्व आपण पाहतो. एक दिवसीय स्पर्धा. हा चेंडू भरपूर चांगला फटका आहे ऑफ साईडला लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आणि चौकार बरोबर ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली टीमचं खातं खुलं झालंय मैदानावरती 4 धाबेनं. तो फलंदाज आपण पाहतोय चौकार ठोकतोय. पहिला चौकार आलाय फलंदाज तेजसच्या बॅटमधनं. स्ट्रायकिंग वरती तेजस, नो स्ट्रायकिंग वरती मंगेश. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल समोर खेळतात ऑन साईडला. खेळाडू त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक. झेल टिपलाय आणि तेजसला माघारी पळतवलाय. अजून एक धक्का ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली टीमला. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली 4. या धावसंख्येवरती खेळाडू बाद झाला तेजस, ज्यानं चौकार ठोकला. मात्र दुसऱ्या बॉलवरती तो देखील माघारी परतलाय. आता न्यू बॅट्समन येतोय मैदानावरती जितेश पाटील. नो स्ट्रायकिंग वरती जितेश, स्ट्रायकिंग वरती खेळाडू आपण पाहतोय मंगेशला. चांगला चेंडू समोर खेळतोय. इथे ऑफ साईडला क्षेत्ररक्षक येतील. दूरवर मिड ऑफ मध्ये चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल धावसंख्या 5. 2 बाद 5. किरवली संघ आपण पाहिला दमदार सुरुवात करू शकला नाहीये, कारण सुरुवातीला नवनाथ लवकर बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहतो तेजस एक चौकार मारल्यानंतर तो देखील बाद झालाय. हा चेंडू समोर खेळतात ऑन साइड मध्ये. हा चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेनं. काय जबरदस्त शतक्षण अमीर पोर्जी. निश्चित आतापर्यंत आपण पाहिलं 23 वर्ष झाली क्रिकेटमध्ये तो क्रिकेट खेळतोय. जय गणेश्वर क्रिकेट दानसर टीम साठी नेहमीच त्याचं चांगलं शतक्षण पाहिलंय आणि पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून एक चांगला शतक्षण पाहायला मिळालं. टीमची टोटल. हा चेंडू पुन्हा एकदा लप केला हवेत. बॉल भरपूर उंच गेलाय आणि जाईल सरळ. यावेळेस डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं पंचांचा सिग्नल. दॅट्स इज अ 6 रन. थोडीशी शांत झाली. मध्ये त्याच्यानंतर हा षटकार आलाय. टीमची टोटल झाली पहिल्याच ओव्हर मध्ये 13 रन, लॉस ऑफ 2 विकेट. फलंदाज आपण बघतोय जितेशच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. चौकार ठोकणारा तेजस बाद झालाय. मात्र मंगेश सिंगल बरोबर खेळतोय आता मैदानावरती. तर अनिकेत पोरजी आपण या आमच्या कमेंटर बॉक्स मध्ये आमच्या समवेत जोडले जातील. एक चांगले स्कोरर आहेत आणि अनिकेत जोडले जात आहेत आमच्या समवेत.
एक षटक कंप्लीट झालंय. टीमची टोटल आपण पाहिली धावपडकावरती 13 रन झाल्यात. चला त्यांचा संघ वेळ घेऊ नका जास्त. तर सागर येतो सेकंड ओव्हर साठी. सागर घरात सेकंड ओव्हर साठी आपण पहिलं पॉवर प्ले समाप्त झाले. तर 5 खेळाडू तुम्ही 30 गत घेऱ्याच्या बाहेर अर्थात तुम्ही बाणार बाउंड्री लाईन वरती. एक खेळाडू मिड विकेट, त्याच्यानंतर एक वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन, त्याच्याबरोबर लॉंग ऑफ आणि एक कव्हर असे 5 खेळाडू तुम्ही बघतायत या ठिकाणी. वायडिश लॉंग ऑन एक खेळाडू आपण पाहिला. तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये थोडंसं परिवर्तन झालंय. हा चेंडू चांगला हलक्या हाताने क्लिक करतो. पॉइंट रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल होती तिथे डबल कंप्लीट होईल. चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं पॉइंट रिजनला आणि त्या ठिकाणी मिळते 2 रन्स आणि टीमची टोटल धावसंख्या 15 रन. लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक एंड वरती खेळाडू तुम्ही बघतायत अनिलला, मंगेशला सॉरी. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. इट इज अ वाईड. टीमची टोटल धावसंख्या 16 वरती पोहोचली. सेकंड वरती आपण पाहिलं मंगेशला. मंगेश एक आक्रमक खेळाडू आहे. मंगेशच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत पाहिल्यात 3 रन्स पाहिल्यात. त्याने आतापर्यंत घेतल्यात 2 बॉलमध्ये. तो मंगेश सेकंड वरती तर गोलंदाज सज्ज होत आहे. हा चेंडू चेक करतात पंच. यस, इट इज अ वाईड. अजून एक स्क्वेअर बॉल आणि टीमची टोटल आता 1 ने पुढे जाईल 17 धावसंख्येवरती. सुरुवात भरपूर चांगली केली गोलंदाजी करत असताना, मात्र अंतिम शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक मिळवलं क्रिकेट किरवली टीमनं. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये होता. समोर खेळतात तिथे बॅकफुट पॉइंटला बीट करून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र हा चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. निश्चित क्षेत्ररक्षकाने फार मोठी चूक केली आणि आपल्या स्वतःच्या हातानं तो चौकार बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. चौकार आला. टीमची टोटल 21 या धावसंख्येवरती. हा चेंडू फार मागे फेकलाय. चेंडू बाउन्स होतोय. पंचांनी वाईट घोषित केलाय. अतिशय खराब चेंडू आणि सिंगम येते. टीमची टोटल झाली ती 22 रन्स. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघ टोटल झाली 22 धावा. निश्चित किरवली संघ म्हटला तर एक ताकदवर संघ, एक बलाढ्य संघ आहे. हा चेंडू देखील खूप वेळ हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली मात्र इथे 2 रन्स मिळतात. टीमची टोटल 2 धाबे बरोबर. टीमची टोटल 24 या धावसंख्येवरती. तर टीमची टोटल झाली 24 धावा. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईड. खराब गोलंदाजी. षटकामध्ये 3 चेंडू स्क्वेअर फेकल्यात आणि टीमची टोटल जर पाहिली एकूण 25 या धावसंख्येवरती. बॉल फेकले गेले त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3 चेंडू आणि 4 वाईड फेकलेत. पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख आहे. यावेळेस ब्लॉकर मध्ये फेकलाय व्हाईट यॉर्कर आणि फलंदाजाला बीट केलाय. फ्री ऑफ कॉस्ट आपण पाहिलं. कुठल्याही प्रकारची एंट्री फीस नाही आहे. पहिलं पारितोषिक, दुसरं पारितोषिक तुम्ही चमचमणाऱ्या ट्रॉफ्या बघतायत आणि हरणाऱ्या संघाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. पुन्हा एकदा 5वा व्हाईट बॉल फेकलाय. 4 चेंडू 5 वाईट फेकलेत. त्याच्यापैकी आपण पहिले 4 चेंडू चांगले फेकलेत म्हणजे एकूण 9 चेंडू फेकलेत आतापर्यंत. सागर हा चेंडू जोरदार हिट. बिग शॉट लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. चेंडू सीमारेषा पलीकडे. मंगेशच्या बॅटमधून षटकार. होप मिरर फाउंडेशन चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही बघतायत मैदानावरती. रमजान शेख आणि त्यांची पूर्ण टीम सातत्यानं मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि आज ती स्वप्न साकारित करताना असताना मैदानावरती संघ एकूण 10 संघांचा समावेश आहे या स्पर्धेमध्ये.
आतापर्यंत आपण पाहिली एक मॅच जिंकली आहे पिसारबी टीमनं, शो मॅच देखील झाली आणि ही तिसरी लढत आता मैदानावरती सुरू आहे. किरवली वनाम धानसर या दोन बलाढ्य टीम मध्ये षटक कंप्लीट झाले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 32 रन 32 धावा. थँक्यू. न्यू गोलंदाज प्रवीण, स्ट्रायकिंगवरती जितेश. मंगेशच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण पाहिला टीमने बनवल्यात. 2 षटकामध्ये 16.00 ची सरासरी गाठत असताना 32 धावा. तर तिसरं षटक सज्ज होतंय मैदानावरती गोलंदाज प्रवीण. तर सन्माननीय आमचे प्रभाकर गायकर साहेब एकटपणा यांचं आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आणि टीमची टोटल 36 वरती केली. पहिलाच बॉल सीमा रेषा पलीकडे, फलंदाज जितेच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा हा चेंडू ब्लॉकर मध्ये फेकण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंगॉनला. अमित होते त्या ठिकाणी. का जबरदस्त शतरक्षण केलंय अमितनं आज या मॅच मध्ये, चांगलं शतरक्षण केलं. आज नव्हे कृष्णा, अनेक स्पर्धा आपण पाहिल्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्याकडनं स्टँडर्ड शतरक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला फटका, चेंडू जातो कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून, येतोय मिड विकेटला. शतरक्षक वेगानं आलेत. तोपर्यंत त्या ठिकाणी 2 रन्स मिळाल्या, 2 धाबे बरोबर. टीमची टोटल 39 39 या धावसंख्येवरती. हा चेंडू चांगला आहे. चेंडू फडल्यानंतर मात्र फलंदाज त्याला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. बऱ्याच उशिरानंतर डॉट चेंडू येत आहे आणि टीमची टोटल झाली आहे ती 39 रन. सेकंड मध्ये खेळाडू तुम्ही बघतायत मंगेशला. स्लो बॉल, गती परिवर्तन जरूर केलंय, मात्र बॉल बऱ्याच वेळ हवेत आहे. कॅच ड्रॉप केली. 2 रन झाले कंप्लीट आणि फक्त 2च रन्सवरती समाधान मानावं लागलंय. सेलपर्यंत शतरक्षक पोहोचले, मात्र अंतिम मोमेंटला चेंडू त्याला हातात विसावता आला नाहीये, त्यामुळे हा झेल ड्रॉप झाला आणि टीमची टोटल झाली 41 रन 41. लास्ट बॉल सज्ज होतोय ते गोलंदाज प्रवीण. कौतुक करेल कारण एकही बॉल त्याने एक्स्ट्रा फेकला नाहीये. तर हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. आता चर्चा केली आणि लगेच व्हाईट बॉल फेकलाय. येस, ओके नो व्हाईट. डॉट चेंडू आणि टीमची टोटल 41 धाबा. धावपैकावरती आपण पाहिली षटक क्रमांक 3 समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धाबा. म्हणजे या षटकामध्ये आपण 9 रन्स पाहिल्या, फक्त 9 धाबा दिल्यात. प्रवीणनं षटक चांगलं फेकलाय. तो गोलंदाज येतो अंतिम षटकासाठी. किरणचा वापर होत आहे. होप मिरर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 एक भव्य दिव्य असं आयोजन. कारण या स्पर्धेत खास म्हणजेच की कुठल्याही संघाला एंट्री फी दिली नाहीये, अर्थात फ्री एंट्री आहे. त्यामुळे आज तर दरम्यान आमचे पेडगावचे सन्माननीय विशालदादा जोशी यांचं आगमन झालंय. तर विनंती करेल विशालदादा जोशी आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. टीमची टोटल 42 रन. हा चेंडू सुरेख आहे. किरणकडे क्षमता भरपूर आहे, कारण किरण गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. किरण अनेक वर्ष क्रिकेटमध्ये घालवली आहेत, त्यामुळे क्रिकेटमध्ये त्याला अनुभव भरपूर आहे. आणि किरणचा हा चेंडू भरपूर चांगला गुडलेनपती होता आणि मंगेश सारख्या खेळाडूला त्याने शांत ठेवलाय. टीमची टोटल 42 रन्स.
तो गोलंदाज पुन्हा एकदा किरण. फुलटॉस चेंडू लाफ केलाय. फ्लाइट स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. गरज साहेबांचा मी विनंती करतोय नाना पोर्शी यांना की आपल्या शुभाचे त्यांचा सन्मान करायचा. व्यासपीठावरती योगेश गरज साहेबांचा सन्मान नाना पोर्शी यांच्या शुभाचे होईल. आता हा चेंडू देखील सुरेख आहे. चेंडू डॉट येतो. टीमची टोटल जर पाहिली 48 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं पिसारबे टीमनं 62 धावा ठोकल्या. आता इथे या मॅच मध्ये आतापर्यंत टीमची टोटल 48 वरती पोहोचली आहे. शेवटचा अंतिम षटक किरण फेकतोय. किरणचं षटक चांगलं आहे. या षटकामध्ये एकच षटकार आलाय. चांगला चेंडू ब्लॉकल मध्ये फेकतोय. पुन्हा एकदा इथे चेंडू येतो स्क्वेअर रिजन मध्ये. डीप मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा मंगेशला 2 रन्स मिळत आहेत. आणि या 2 रन्स बरोबर ओम नर्मदेश क्रिकेट संघ किरवली संघाचं अर्धशतक झालाय. 50 धावा. तर व्यासपीठावरती विशालदादा जोशी यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. मी नाना पोर्जी यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे विशाल जोशी यांचा सन्मान करायचा आहे. हा चेंडू बिडकावून दिलाय. चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार येतो अंतिम बॉलवरती आणि षटकाराबरोबर ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघानं टोकल्यात त्या 56 धावा. 57 धावेचं लक्ष असेल त्यांचं टीम समोर. तर विशालदादा जोशी यांचा सन्मान होतोय नाना पोर्जी यांच्या शुभाचे. प्रेमाची उबदार शाल त्याचबरोबर स्पर्धेचा मोमेंटो अर्थात होप मिरोर फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे आणि त्यांचं मोमेंटो देऊन रमजान शेख त्याचबरोबर नाना पोर्जी यांच्या शुभाचे स्वागत केलं गेलंय. तर सन्माननीय आमचे इकडपाड्याचे सन्माननीय प्रभाकर शेठ गायकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान होईल. मी रमजान शेख यांना विनंती केली की आपल्या शुभाचे त्यांचा सन्मान करायचा आहे. तर नरेश पोर्जी साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण स्वागत करायचं आहे. नाही का तुमच्या खेळत ना कुठे अरे होईल ना मग तुमची. तर 56 धाबा झाल्यात आणि 57 धाबेचं टार्गेट उभं केलंय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार संघ असेल एकटपारा वर्सेस सिद्धी करवले. दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित व्हा. वेळेवरती जो संघ नसेल त्या संघाला लगेच बाद केलं जाईल कारण आज स्पर्धेच्या माध्यमातून रोहिंजन संघाला बाद केलंय. तर एकटपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. सिद्धी करवले टीमच्या कॅप्टनला इथे पुकार केला जातोय की तुम्हाला शेवटचा पुकार असेल की आपल्याला लगेच त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. कोण ना मग आले ना येते फुकट एकटा येईल कोणतरी. तर नेक्स्ट मॅच असेल एकटपाडा वर्सेस सिद्धी करवले. बघा स्पर्धेतले नियम भरपूर चांगले आहेत कडक देखील आहेत कारण स्पर्धा तुमच्यासाठी केवळ फ्री आहे कारण या स्पर्धेमध्ये तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची एंट्री फीस घेतली जात नाहीये. त्यामुळे तुम्हाला वेळेवरती उपस्थित राहावं लागेल. सिद्धी करव टीमचे कॅप्टन उपस्थित राहिलेत. मंगेश देखील आलाय आणि टॉस होईल थोड्याच वेळानंतर. तर जिंकण्यासाठी 57 धावेचं लक्ष असेल मैदानावरती येणाऱ्या मॅच मध्ये. आपण बघणार दानसर संघासमोर
तासा संघाची सलामी जोडी मैदानावरती आपण बघतोय. किरण आणि त्याचबरोबर समीर वावेकर. सत्तावन्न धावेचं लक्ष्य मनी बालगुन सलामीवीर जोडी आपण पाहतोय मैदानावरती गेली. श्री गणेश्वर जय हनुमान क्रिकेट संघ दानसर यांच्याकडनं आपण पाहतो सलामीवीर समीर आणि किरण. सायकलवरती किरण गोलंदाज तयार. नवनाथ गायकरचा पहिला चेंडू अतिशय वेगाने होता, फलंदाजाला बीट केला आणि डॉट चेंडूची समाप्ती. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेलेत. त्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. होप मिरर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं राबवली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा होप मिरर चॅम्पियन ट्रॉफी 2021. तर सन्माननीय प्रभाकर शेठ गायकर साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या, जिथे टॉस होईल सिद्दीक करवले वर्सेस एकटपारा. बिग फाईट लढत, येणारी लढत. मात्र ही लढत आपण बघतोय ते दोन बलाढ्य टीम मध्ये 57 धावेचं टार्गेट आहे. कट करतोय बॉल हवेत आणि ते लेग बाय स्वरूपामध्ये रन्स मिळेल. एक आणि सिंगल बरोबर खातं खुलं झालंय मैदानावरती या ठिकाणी जय हनुमान डान्सर टीमचं. तर एक षटक संपल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये दोन टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. सन्माननीय प्रभाकर शेठ गायकर यांच्या शुभास्ते तो टॉस होईल. हा चेंडू बॉल हवेत आहे, समोर खेळू नाही आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र इथे रन्स घेतली. एक डबलच्या प्रयत्नात मात्र दोन्ही खेळाडू एका सेंटला, अर्थात किरणला माघारी परतावं लागेल. धावचीत स्वरूपामध्ये डान्सर टीमला पहिला धक्का. थँक्यू टीचे. 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये अवघी एकूण 2 धावा आल्यात. धावचीत स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. नवीन बॅट्समन जातो मैदानावर. प्रकाश जातोय न्यू बॅट्समन मैदानावरती. किरण बाद झाल्या धावचीत स्वरूपामध्ये. लक्ष फार दूर आहे, फार मोठं आहे. 57 धावेचं आणि अशा मुवमेंटला किरणला धावचीत व्हावं लागलंय. दुर्दैव म्हणावं लागेल, कारण किरण सारखा खेळाडू धावचीत झालाय. हा चेंडू सुरेख होता, समोर करण्याचा प्रयत्न, मात्र इथे फलंदाज बाद होतोय. हिट विकेट. तर नक्कीच आपण टॉस कडे वळतोय. सन्माननीय प्रभाकर शेठ गायकर यांच्या शुभास्ते इथे टॉस होतोय. एकटपाडा आणि सिद्धी करवले या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. तर त्या सामन्याचा इथे टॉस केला जातोय. तर टॉस जिंकलाय सिद्धी करवले टीम. पांडुरंग, काय निर्णय असेल? निर्णय आम्ही अजून ठरवूनंतर, प्लेयर अजून आमचे आले नाही, येतील तेव्हा सांगू. पण हा सामना संपल्यानंतर आपल्याला जो निर्णय असेल तो लगेच घ्यायचा आहे. तर होप मिरर स्पर्धा फ्री आहे. तर ही स्पर्धा खेळून कसं वाटतं? आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल आयोजकांचं खूप धन्यवाद. आणि डिसिजन बॉलिंग तर फिल्डिंग घेतली. मंगेश, का फलंदाजी आहे. तर होप मिरर स्पर्धा खेळून कसं वाटतंय? आम्ही मागच्या टुर्नामेंटला पण खेळलो इथे. सेकंड मॅचला थोडा स्कोअर आमचा कमी झाल्यामुळे थोडा हारलो आम्ही इथे. ओके, वेल प्लेड. सामना सुरू आहे. तर होप मिरर स्पर्धा आहे, फ्री आहे. तर या फाउंडेशन बद्दल काय सांगशील? आयोजन एकदम खूप छान आहे, खूप छान आहे, एकदम मस्त आहे. ओके, वेल प्लेड.
तर याच्या पुढची होणारी लढत आहे सिद्धी करवले आणि एकाटपाड्या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो सिद्धी करवले टीम कॅप्टनने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो एकाटपाडा टीमला. परंतु सामना इथे सुरू आहे धानसर विरुद्ध किरवली. वलिया कॉमेडी बॉक्स योगेश मडवी यांच्याकडे. थँक्यू सो मच. जाऊया आपण मैदानावरती अंतिम बॉलवरती. इथे आपण पहिला मिनेश कवळे यांच्या बॅटमधून षटकार आलाय उर्फ भाऊजी आणि त्यांच्या बॅटमधून षटकार आला अंतिम बॉलवरती. टीमची टोटल झाली धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 8 रन्स आणि आता बनवायचे ते 49 धावा येणाऱ्या 3 षटकामध्ये. मिनेश कवळे उर्फ भाऊजी नवीन बॅट्समन गेलाय मैदानावरती आणि त्यानं षटकाराबरोबर खातं देखील खुलं केलंय. टीमची टोटल झाली 8 रन्स. सेकंडवरती खेळाडू तुम्ही बघतायत समीर स्ट्रायकेंडवरती खेळाडू समीर वावेकर. स्ट्रायकेंडवरती डावकर येतात खेळाडू. हा चेंडू चेक करतात पंच ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केलाय. टीमची टोटल 9 या धावसंख्येवरती. आत्ता बनवायचे त्या 18 बॉलमध्ये 48 संघर्ष करावा लागेल धानसर टीमला, कारण 18 बॉल 48 धावा लक्ष फार दूर आहे आणि लक्ष भरपूर मोठं देखील आहे. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हा चेंडू भरपूर चांगला आहे. फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. सेकंडवरती समीर चेंडू डॉट आपण पाहिला. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 9 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच सिद्धी करवले वर्सेस एकेटफाडा या दोन बलाढ्य टीम मध्ये. तो गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू देखील भरपूर चांगला आहे मात्र इथे पंचांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त रन्स वाढत आहेत. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहिली 10 धावसंख्येवरती. बनवायचे तिथं 46 धावा 47 आता 57 धावेचं टार्गेट आहे. ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं बॉल फेकले गेलेत फक्त 1 बॉल 2 चेंडू त्यानं स्क्वेअर फेकल्यात. गोलंदाज गुलशन 3 चेंडू फेकलेत. 3 मध्ये 2 चेंडू त्यानं खराब फेकल्यात. हा चेंडू देखील खराब आहे. गुलशनला लाईन मिळत नाहीये. लाईन बरकटलाय गुलशन मैदानावरती कारण 3 चेंडू त्यानं स्क्वेअर फेकल्यात. 4 बॉल मध्ये एकच बॉल त्यानं चांगला फेकला आणि 3 बॉल त्यानं वाईट फेकल्यात. टीमची टोटल जर पाहिली एकूण 11 या धावसंख्येवरती. आताचा चेंडू इथे मात्र फलंदाजाला बीट करतो. डॉट चेंडूची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग. 3 चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर इथे आता चेंडू चांगला फेकलाय. गुलशननं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सेकंडवरती समीरला दबावात आणल्यामध्ये समीरला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की नो स्ट्रायकचा खेळाडू अतिशय विस्फोटक आहे. स्ट्राईक फक्त त्याला द्यायची आणि ते जमत नाहीये. अजून एक डॉट चेंडू. तर समीर मात्र इथे आपण पाहिला लगातार डॉट खेळतोय. समीरला फक्त सिंगल घेऊन स्ट्रायकरला रोटेट करायचे आहेत. मात्र इथे बॉलिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतो इथून 11 या धावसंख्येवरती. चांगला फटका लॉंग ऑन रिजनला सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न नाहीये फक्त सिंगल कारण आता स्ट्रायकरवरती खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल मिनेशनं पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. टीमची टोटल जर पाहिली एकूण धावसंख्या धावफलकावरती 12 पोहोचली आहे. नेक्स्ट मॅच सिद्धी करवले वर्सेस एकेटपाडा. तो गोलंदाज गुलशन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंडवरती मिनेश. हा चेंडू भरपूर चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती आणि टीमची टोटल धावसंख्या फक्त 12 धावसंख्या लागली आहे. अद्याप आपण पाहिलं 45 धावेची गरज आहे. 13 बॉल शिल्लक राहिलेत आणि 13 बॉल मध्ये बनवायचे त्या 45 धावा. चांगला चेंडू विकेटच्या पाठीमागे रन्स मिळणार नाहीये. षटक झालं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 12 धावा आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे मैदानावरती येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 45 धावेची.
2 षटकं झाली कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टोटल पाहतो या ठिकाणी फक्त 12 धाबा आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती मैदानावरती 12 चेंडूमध्ये 45 धावेची. लक्ष फार दूर चाललंय. जय हनुमान दानसर टीम समोर जे लक्ष होतं 57 धावेचं त्याला प्रत्युत्तर देता आलं नाहीये आणि आतापर्यंत फक्त दानसर टीमनं 12 रन्स बनवल्यात 12 बॉलमध्ये. तर येणारे समीकरण 12 बॉल आणि 45 रन्स. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहे मंगेश येतोय. मंगेशने बॅटिंग देखील चांगली केली आहे. हा चेंडू कट करतोय गलीमध्ये सरळ जाईल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सीमा रेषा पलीकडे चौकार. तर चौकार आलाय आणि चौकाराबरोबर आपण पाहतो टीमची टोटल 16 धावसंख्येवरती हाणामारी जरूर करावी लागेल कारण आता शांत बसून सामना जिंकता येणार नाहीये. पुन्हा एकदा बॅक साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं समीरच्या बॅटमधून लगातारचा हा दुसरा चौकार. चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल फुल स्कोर 28 रन्स आणि जे समीकरण होतं 57 धावेचं आता बनवायचे मैदानावरती इथनं 29 रन्स. 7 चेंडू 29 धाबा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी देण्याचं काम केलं मैदानावरती समीरनं. ते समीरला सुरुवातीपासून असे फटके मारायचे होते. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा बॅक साईडला. यावेळेस स्वतः क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी लॉंग लेग रिजन मध्ये. रन्स मिळेल त्या ठिकाणी 2. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न देखील केला जातो आणि 3 धाबा कंप्लीट झाल्या. आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये आवश्यकता असेल ती 26 धाबेची. पाणी घेऊन जायचंय लगेच. 3 षटकं झाली कंप्लीट आणि टीमची टोटल आहे 31 रन आणि अंतिम षटकामध्ये आता 26 धाबेची गरज. डीजे दुनिया रूठे
टीमची टोटल झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 रन. अंतिम षटकामध्ये गरज येते आता 26 धाबेची. 57 धाबेचं जे टार्गेट होतं तिसऱ्या षटकामध्ये फार चांगली बॅटिंग झाली धानसर टीम कडनं आणि ती बॅटिंग जर सुरुवातीला जर झाली असती ना तर कृष्णा कुठेतरी ही मॅच आता धानसर टीमच्या बाजूने असती. मग अद्याप वेळ गेला नाहीये. अंतिम षटकामध्ये 26 धाबा येऊ शकतील. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतंय चौथा अंतिम षटक फेकण्यासाठी. कल्पेचा वापर केलाय. सेकंड वरती खेळाडू तुम्ही समीरला बघतायत. ज्या समीरनं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे आपल्या टीमसाठी. आता 26 रन्स तो बनवेल का? नो स्ट्राईक हँड वरती देखील आपण पाहिलं खेळाडू ज्यानं एका षटकाराबरोबर खातं खुलं केलंय त्याच्यानंतर त्याला स्ट्राईक देखील मिळाली नाहीये. हा चेंडू बॉल हवेत. खेळाडू बाद कॉटन बोल्ट. विकेट नंबर सेकंड अर्थात एकूण 3 खेळाडू बाद झालेत आणि आता 5 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता आहे. उशीर झाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला. तर टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतो 31 रन. समीरनं चांगली बॅटिंग केली. सुरुवात मध्ये त्याला कळता आली नव्हती की सुरुवात जर चांगली झाली असती तर कदाचित एवढ्या धावा देखील संघ चेस करू शकला असता. हा चेंडू चांगला फटका आहे. चेंडू जसा बाउन्स झाला तसं त्याला उत्तर मिळालंय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू. तर 4 चेंडू मध्ये आता 22 धाबेची गरज आहे. टीमची टोटल झाली 35 रन. 4 चेंडू 22 धाबेची गरज. स्ट्राईक एंड वरती खेळाडू. हा चेंडू चांगला आहे. मिड विकेट रेझनला खेळतो. शॉर्ट मध्ये शतक धावून येतील. रन्स मिळाली 1 आणि आता ऑफच्या रिक्त मैदानावरती 3 बॉल 21 धाबा. धानसर टीम साठी हा लक्ष्य आता फार दूर गेलाय का 3 बॉल 3 षटकात जरी आले तरी सामना जिंकणं कठीण होणार आहे. तो धानसर टीमला जिंकण्यासाठी आवश्यकता मैदानावरती आपण पाहतो धानसर संघाला आवश्यकता ती 3 बॉल मध्ये 21. चांगला फटका आहे. समोर खेळतायत मात्र या फटक्याची सुरुवातीला आवश्यकता होती. आता वेळ निघून गेली आहे कारण 2 बॉल मध्ये आवश्यकता असेल ती आता 15 धाबेची. थँक्यू. तर अमीरच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची टोटल वेगाने पुढे गेली आहे. जिंकण्यासाठी 15 धाबेची गरज आहे. 42 रन 42 धावा धाबावरती लागल्यात आणि आता गरज आहे मैदानावरती ती 15 धाबेची. 2 चेंडू मध्ये कदाचित अमीर फार उशिरा आलाय. अमीर लवकर आला असता तर कदाचित हा सामना देखील धानसर संघ जिंकू शकला असता. शॉर्ट चेंडू होता मात्र ही संधी गमावली अमीरनं देखील आणि आता मॅच एकतर्फा झाली आहे मैदानावरती. ती पूर्णपणे ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली यांच्या बाजूनं आणि याच्यानंतर जी लढत होणार आहे सिद्धी करवले वर्सेस एकटपाडा. हा चेंडू अंतिम बॉल चौकार येतोय आणि सामना मात्र गमवावा लागलाय. जय हनुमान धानसर संघाला. हार्ड लक धानसर संघ आणि आपण अभिनंदन करूया ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघाचं ज्या संघाने हा सामना मैदानावरती जिंकलाय. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची